गणपती बाप्पा मोरया. तुम्ही जी आमची इंस्टावरती रील पाहिली, पण ती रील असती आणि रिअलमध्ये काहीतरी आमच्यासोबत वेगळंच घडत असतं. मग आमची गणपती बाप्पाच्या अगोदरची तयारी चालू होती. भैयाने टेबल आणला, पुसला. म्हणला तू काय पुसू नको. म्हणलं बरं चल. मग काय इकडे डेकोरेशनसाठी यांनी पैप पण कापून घेतले, कारण की तिथे जेवढी हाईट लागत होती त्यापेक्षा जास्त हाईटचे हे पैप होते. मग ते पैप फिट करणं चालू होतं. मला तर समजत नव्हतं हे पैप सरळ फिट करते का उलटे फिट करते. यांनी केले फिट. म्हणलं जाऊ दे, आता झाल्यावरच कळण आपल्याला सरळ फिट करणार आहे का ते उलटे फिट करणार आहे. एक पैप फिट झाल्या लगेच हे म्हणत होती, जर पडलं हे डोक्यात एखाद्याच्या मग त्याला म्हणलं नाही पाडणार, बाप्पा आपल्यासोबत आहे. मग काही दुसरा पण पैप आम्ही पटपट फिट करून घेतला आणि सगळे पैप फिट झाल्याच्या नंतर आम्ही ते वरती फिट केलं. वरती फिट केल्याच्यानंतर त्याला म्हणलं पॅक बांधून ठेव. ते म्हणलं तू पॅक बांधायच्या अगोदर तू पॅक धरून ठेव. म्हणलं बरं भाऊ मी धरते, पण ते माझ्या डोक्यात नाही पडलं पाहिजे. त्याला नाही पडत नको टेन्शन घेऊ. इकडून तिकडून सगळी आमची तयारी झाली. त्याच्यानंतर मग इथं मावशीन ते मम्मीन ते सगळे आले आणि ते आम्हालाच बडबड करत होते, पटकन आवरा मोहत होऊन चाललाय. या भैयाला तर नुसते फोन येत होते, काय माहिती नेमकं फोनच कोणाचे येत होते काय कळत नव्हतं. कलेक्टर एवढा बिझी नसेल, एवढा बिझी तरी हो आता फोनवर फोन. इकडं भैया धरू कंटाळा आता पडदा, कारण की त्याला लवकर फिट करायचं होतं. त्याच्यानंतर आम्ही ते पैप पण हाईड करून टाकले. म्हणले नको ते पैप पण ते चांगले नाही दिसणार. त्याला म्हणलं त्याला फिट कर. आम्ही डेकोरेशनच्या रूममध्ये गेलो. तिथे जाऊन मी डेकोरेशन सोडून बाकीचंच उचकीत बसले. तिथं लय राडा झाला होता, कारण की 5-6 दिवसापासून सगळ्या इतक्या डेकोरेशनच्या ऑर्डर होत्या ना का बास. मग आमची इथं भैयाला म्हणलं अरे तू जे डेकोरेशनचं सामान सोडून भलतंच काहीतरी उचकीत बसवतोय, दुसरंच काही बी बघवतात. त्याला म्हणलं घे आपल्याला काय लागलं ते पटपटन चल. खाली आलो, जे लागत होतं ते घेऊन आलो. त्या सगळ्या पाईपला सगळं फिट केलं, ते पडदे फिट केले. आणि आमच्याकडून आहे ना जसं फिट करायचं तसं होतच नव्हतं, सगळं उलटंच फिट होत होतं. म्हणून आम्ही इतकं हसत होतो का बाज. या भैयाला तर हसू कंट्रोल होत नव्हतं. भैया दुसरा दाद्या म्हणायचा पटापटा आवरून घ्या. मग काय आम्ही इकडं फिट केलं. एक राहिलं होतं, त्याला म्हणलं थांबा आता तू, ते मी फिट करते म्हणलं माझ्या हाताने स्वतःच्या. मग मी ते फिट केलं. मग आता तुम्ही आमचं पूर्ण डेकोरेशन पहा. ही आमची एक पाकळी होती फुलाची, ती कळत नव्हतं कुठं लावा. त्याला म्हणलं सर नंतर बघू. मग काय टेबलवर पडदा टाकला आणि त्यांनी मग टेबलच्या खाली मलाच घुसवलं पडदा फिट करायसाठी. म्हणलं बरं भाऊ जाऊ दे, आता काय देवाचं काम आहे. मग काय इकडून तिकडून सगळं डेकोरेशन आमचं पूर्णच होणार होतं. तर तेवढ्यात आमचं काही ना काही डेकोरेशनचं लावलेलं खाली पडत होतं. मग स्वस्तिक काढून घेतलं गणपती बाप्पाच्या मूर्ती ठेवण्यासाठी. स्वस्तिक ते काढून झाल्याच्या नंतर म्हणलं चला मग पहा आमच्या पूर्ण डेकोरेशनचा लुक पूर्ण आम्ही तयार कसं केलं होतं. मग बाप्पाला आणलं, बाप्पाची स्थापना केली आणि आरती पण केली. पण आरतीच्या मध्ये आमच्याकडे एक असे नमुने गेलं, वर उभा राहायला जागा नव्हती म्हणून खालीच उभा राहिला होता. चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.